मोठ्या प्रमाणावर बदल शेतीमध्ये केलेले आहेत, कृषी दर तिथं वाढलेला आहे। तशा पद्धतीनं तुमचा माझा शेतकरी 50%च्या पेक्षा जास्त शेतीवर अवलंबून आहे, त्याला समाधानी करायचंय, त्याला सशक्त करायचंय, त्याला त्याचं शेतीवाडी करत असताना तो सतत कर्जमुक्त राहिला पाहिजे। या पद्धतीचं काम आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे। अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे। आज माझ्या मायमाऊली बसल्यात। आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत। असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत। त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन। त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहितीये, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत। गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये, म्हणजे 20,000 रुपये 21,000 रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय महिना 21,000च्या आत। काही मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल। आता मात्र माझी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे। माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाईगडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा। शेतकऱ्यांना तुम्ही पण काळजी करू नका। तुम्ही म्हणाल काय लाडक्या बहिणी आम्ही काय दोडके भाऊ झालो का? तुम्ही अजिबात नाही, तुम्ही पण लाडक्या। तुमच्याही संदर्भामध्ये सतत आम्ही पंतप्रधानांची, अमित भाईंशी, शिवराज चव्हाणांशी ज्या केंद्रातल्या गोष्टी असतील त्या केंद्राकडनं करून घ्यायच्या, ज्या राज्याच्या गोष्टी असतील त्या राज्याच्याकडनं आम्ही लोकांनी करायच्या। तिथं देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल, पण याच्यात मंत्रिमंडळातल्या पण कोणी सहकारी मित्रांनी कुठं चुका होऊन द्यायच्या नाही। जो तो लाभ ज्या त्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे। मग तो शेवटचा माझा माणूस असेल किंवा शेवटची माझी लाडकी बहीण असेल, तिला तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे। पुढं करणाऱ्यांच्या करता या योजना नाहीत, खऱ्या गरजू लोकांच्या करता, गरजवंतांच्या करता ह्या सगळ्या योजना आहेत। ह्याची पण आपण नोंद कृपा करून सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी। आज पक्षामध्ये अनेकांच्यामुळं वेगवेगळे सहकारी मित्र, मग आमचे त्याच्यामध्ये भाऊसाहेब गोरे असतील, इतर पण काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश दिलेले आहेत, देण्याच्या करता प्रयत्न केलेला आहे। माझी विनंती आहे की जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्यांना प्रवेश द्या। त्यामध्ये उगीच एखाद्याला असा प्रवेश दिला आणि तो कुणाला फसवाफसवी करत असेल, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात ह्या बोटाचा थुका त्या बोटाला, याची टोपी त्याला, अशा पद्धतीनं अशा लोकांना अजिबात प्रवेश देऊ नका। नवीन पिढी खूप आहे, तरुण आहे, तरुणी आहे, त्यांना पण त्या ठिकाणी आपण आपल्या बरोबर घेऊया। काही जुने अनुभवी थोडेसे बाजूला पडलेले होते, ज्याचा उल्लेख मगाशी अरविंदरावांनी आपल्या भाषणामध्ये केला। काही जण, मी समजा पुणे जिल्ह्याचा अनेक वर्ष पालकमंत्री, आता पण मी आहे। आता मी काय करायचं, जर माझ्या पुढं सतीश चव्हाण जात असतील तर मी सतीश चव्हाणला दाबायचं, पुढे ही आपल्याला ओलांडून जाईल, ह्याला कापायचं, तिथल्या तिथं काही ना काही त्याचे पंख छाटायचे, किंवा विक्रम असेल तर विक्रमला कसं अडचणीत आणायचं किंवा मनोजला कसं आणायचं, असा काहीतरी प्रकार काहींच्या मनात असतो। मी नेहमी राजकीय जीवनामध्ये मला कामाची संधी ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिली। स्वर्गीय
राजीव गांधी वारले, परंतु पवारसाहेब मुख्यमंत्री असताना 91 साली मला खासदारकीची उमेदवारी मिळाली होती. मी फार तरुण होतो, सगळ्यात तरुण आमदार खासदार म्हणून मी निवडून गेलेलो होतो आणि तेव्हापासून महाराष्ट्रातल्या जनतेने मला नेहमी साथ दिली. मी पण मागे वळून बघितलं नाही. माझंही कामाची पद्धत चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभं राहायचं. इथं मनोज कायंदे बसलेत. निवडणुकीच्या 1 महिना आधी ही व्यक्ती एका दुसऱ्या पक्षामध्ये होती, परंतु मला नाझीर काझीने सांगितले, दादा ह्याला तिकीट द्या, हा चांगला कार्यकर्ता आहे, ह्याला संधी द्या. त्याच्यामुळं आम्ही काझीचं ऐकलं आणि मनोजला तिकीट दिलं. मी पहाटेच्या विमानाने एबी फॉर्म पाठवला आणि त्यांना काझीला सांगितलं ते संभाजीनगरच्या ठिकाणी एबी फॉर्म घे आणि मनोजचा फॉर्म भरा. हैदराबादला माणूस पाठवला आणि प्रताप चिखलीकरला शेवटचा दिवस आणि तिथे एबी फॉर्म दिला आणि प्रताप चिखलीकरला लोहा कंदारचं तिकीट दिलं. मित्रांनो, आपल्याकडे खूप चांगले चांगले कार्यकर्ते आहेत, फक्त आपल्याला ते शोधता आले पाहिजे, हेरता आले पाहिजे. आपल्याही जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी ते लक्षात आणून दिले पाहिजे. काही जर तुम्ही जर म्हणाला, अहो मी पहिल्यापासून 99 पासून तुमच्या बरोबर आहे, 10 जून पासून 25 वर्ष झाली, तरी माझ्याकडे लक्ष देत नाही. अरे जर तुझ्याकडे जनता लक्ष देत नसेल तर मी कसं लक्ष देणार? 25 वर्षात तू कार्यकर्ते पण निर्माण केले पाहिजेत, तुझी प्रतिमा पण तिथं त्या ठिकाणी. आता जसं अरविंदराव बोलत होते, अरविंदरावांना मागे आम्ही मतदारसंघाची फेररचना व्हायच्या आधी 2004ला तिकीट दिलं. काम करणारा माणूस तुम्ही पण निवडून दिलं, पण नंतर दुर्दैवाने मतदारसंघाची फेररचना झाली, अनेकांचे मतदारसंघ राखीव झाले. शेवटी मागासवर्गीय समाजाला पण तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही सांगतो, त्यावेळेस सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कायदा सुव्यवस्था हा व्यवस्थित राहिला पाहिजे, कुठेही तेढ निर्माण होता कामा नये, समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भेदभाव केला नाही. आज काही लोक स्वतःचं महत्व वाढवण्याकरता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. असं नाहीये. आम्ही त्या जागी बसलो असताना आम्ही ते होऊन देणार नाही. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ आणि जर चुकला तर तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, नात्याचा, गोत्याचा असेल त्याचा अजिबात विचार करणार नाही. डिपार्टमेंटला सांगू ह्याला घे आणि जे काही फाशीची शिक्षा करायची असेल ती कर, जी काही कडक शिक्षा करायची असेल ती कर. भेदभाव नाही. संविधान सगळ्यांच्या करता. हा उजवा, हा डावा, हा जवळचा, हा लांबचा, हे चालणार नाही. आणि तीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या सहकाऱ्यांनो, माझ्या कार्यकर्त्यांनो, इथून पुढच्या काळामध्ये कुणाची मक्तेदारी नसते. आम्ही पण लोकसभेला आमच्या मतदारसंघात 48,000 50,000 मायनस होतो. आम्ही खचलो नाही. माणिकराव कोकाटे 1 लाखापेक्षा जास्त मायनस होते, खचले नाही. आता निवडून येताना 3 लाखाच्या पुढे आला, मी पण लाखाच्या पुढे आलो. अशी कितीतरी उदाहरणं मी सांगेन. जनता फार हुशार आहे, मतदार फार हुशार आहे. हे आता विरोधी पक्ष रडत बसलेत, ईव्हीएम बटन. अरे काय तू जे बटन दाबतो ते तिथं बरोबर मत जातं. कशाचं ईव्हीएम? लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं आणि इकडं फडशा पडला, इकडे सोपडा साफ झाला. ईव्हीएमचा दोष. कशाचा ईव्हीएमचा दोष? ही काय पद्धत झाली? ईव्हीएमचं काम करताय, त्याच्यामध्ये शेजारी पण तुम्ही कुणाला तिकीट काय बटन दाबलं तिथे येते ना चिठ्ठी, तुम्ही बघता ना. आज पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीचा निवडून आला, ईव्हीएम फार चांगलं. लोकसभेचा निकाल चांगला त्यांच्यावर झाला, ईव्हीएम बेस्ट. दिल्ली आणि पंजाबचा निकाल केजरीवालच्या बाजूने झाला, ईव्हीएम शिवाय पर्याय नाही. कर्नाटकात काँग्रेस आली, अरे ईव्हीएम शिवाय काही दुसरं होऊच शकत नाही. ते गट्टे बांधले तरी इकडे तिकडे केले जातात. आम्ही बघायचो, आम्ही त्यावेळेस मी राजकारणात नव्हतं पण मी काउंटिंगला संज्ञान होतो म्हणून ते गट्टे बांधताना काय करायचे, 50चा का 25चा गठ्ठा असायचा, 25चा, आणि त्याच्यावर एक हे लावायचे
मग कधी कधी गठ्ठा असायचा एका शिक्क्याचा आणि वर हे लावताना दुसराच लावायचे. असलेही प्रकार त्यावेळी झाले. उलट इथं काही वेडेवाकडे प्रकार करता येत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथं संघटना अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही अरविंदरावांच्या बद्दल मला मागणी करताय सारखी. मी पण तुम्हाला सांगेन, मी काही साधू संत नाही. त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा. त्याकरता आतापासून कामाला लागला. काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलंय. मी पण ह्या निमित्तानं राज्यामध्ये फिरणार आहे. काही दिवस मुंबईमध्ये, बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू. लोकांचा विश्वास संपादन करू. लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ. जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा. पुढची जबाबदारी माझ्यावर सोडा. तुम्ही काही काळजी करू नका. ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो. अतिशय उत्तम. अरे होय बाबा, ह्याच्या वॉर्डात ह्याच्या बूथला किती मत आहेत बघा रे जरा. मी बघितले आतापर्यंत जी जोर जोरात सांगतात ना त्याचा बूथ जरा खालीच असतो. पण तुमचा नाहीये, तुमची गोष्ट वेगळी आहे. गैरसमज करून घेऊ नका. सांगायचं तात्पर्य की आज माझ्या जालना शहरामध्ये एक चांगलं ऑफिस मी बघितलं. अशा प्रकारचं ऑफिस आमचं मुंबईमध्ये देखील नाही. इतकं चांगलं अध्यक्षाला बसायला त्यामध्ये तेव्हा काही सारखं ताकद द्या. मी मागापासून सांगतो मी साधू संत नाही. मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुन्हा आणा. मी त्या ठिकाणी काय करायचं ते करतो. ताकद द्या म्हणजे उद्यापासून खारी खोबरं बदाम पिस्ते ते असं ताकद मिळते. काय जे येडक काय कुणाला माहिती. त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या. माझी एवढीच तुम्हाला सांगणं आहे, आपण सगळेजण मिळून, हे एकट्या दुकट्याचं काम नाही. परवाचं पण विधानसभेचं यश ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती. त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो. परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. सर्व दूरपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा विनंती मी आपल्याला करतो. आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांच्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद वाढलेली आहे. परंतु त्याच्यात जुना नवा वाद येऊन देऊ नका. सगळे मिळून मिसळून काम करा आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचं चित्र आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण करू आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण त्या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवून दाखवू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.